श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आपल्याकडे प्रत्येक वाराचं एक वेगळं असं महत्त्व आहे। प्रत्येक वार हा वेगवेगळ्या देवी देवतांसाठी त्यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे। प्रत्येक वाराला वेगवेगळ्या देवी देवतांचा आपण उपवास असेल, व्रत वैकल्य असेल, उपासना असेल हे करत असतो। त्याचबरोबर गुरुवार हा भगवान श्री हरी श्री विष्णू यांना समर्पित आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मी जी धनाची देवी मानली जाते त्यांना समर्पित आहे। तुम्ही मी अगदी प्रत्येक जण लक्ष्मीसाठी म्हणजेच पैशासाठी दिवस रात्र धडपडत असतो आणि कष्ट करत असतो। कष्टाशिवाय पर्याय नाही। कष्ट केले तर माता लक्ष्मी आपल्याकडे येते। पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कष्ट करत राहतो, दिवसामागून दिवस जातात, महिन्यामागून महिने, वर्षामागून वर्ष आणि बऱ्याच वेळेला आता आपलं आयुष्य कडेला जातं। पण त्या कष्टाचं योग्य ते फळ म्हणजे त्या कष्टाचा योग्य ते मोबदला नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ताई असू द्या, दादा असू द्या, महिला पुरुष, लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण जो काम करतो किंवा घरातील एखादी व्यक्ती आपल्या घरातील इतर मंडळींना त्यांच्या कष्टाचं योग्य ते चीज व्हावं, त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळावा, स्वतःला आपल्या घरातील इतर मंडळींना नशिबाची साथ मिळावी, म्हणजेच काय की माता लक्ष्मीची जोड आपल्या कष्टाला मिळावी, यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये जो मंत्र सांगणार आहे अगदी एक शब्दाचा हा मंत्र आहे। त्याचबरोबर अजून एक दुसरा मंत्र सांगणार आहे। तुम्ही म्हणजे तुमच्याकडे पैसा येतोय पण तो टिकत नाहीये, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे, लोकांची देणी ही काही केल्या संपत नाहीत, आपण महिनाभर कष्ट करतो आणि आपल्याकडे पैसा आला की अगदी 2-3 दिवसामध्ये याचं द्यायचं आहे, त्याचं द्यायचं आहे, त्याचं द्यायचं आहे म्हणून सगळा पैसा आलेली लक्ष्मी ही देण्यामध्ये जाते, पैसा स्थिर राहत नाही। यासाठी सुद्धा एक मंत्र सांगणार आहे। फक्त हे मंत्र दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कुठेही कधीही केव्हाही जरी तुम्ही म्हटले, याचं चॅन्ट केलं, याचा जप केला, तुम्हाला हव्या तेवढ्या वेळेस अगदी काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल, पैशामध्ये स्थिरता जाणवू लागेल। तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये तुमची इन्कम वाढली आहे असा तुम्हाला अनुभव येईल। आणि नोकरी आपण करत असू तर नोकरीमध्ये प्रमोशनचे योग किंवा जी आपण नोकरी करतोय, जॉब करतोय त्याच्यापेक्षा जास्त पेमेंटचा, जास्त पॅकेजचा जॉब तुम्हाला, अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळेल, नवनवीन संधी तुम्हाला मिळतील आणि त्या संधीचं आपण सोनं करणं हे आपल्या हातात आहे। म्हणजे त्याच्यावर आपण काम केलं तर 100% नशिबाची साथ मिळून माता लक्ष्मीची कृपा होऊन आपल्याला अपार धन संपत्ती ऐश्वर्य हे मिळेल आणि जे काही आपल्याकडे पैसा येतोय तो स्थिर सुद्धा राहील। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आणि यातील एक मंत्राचा तर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, अतिशय प्रभावशाली जो 2 नंबरला मंत्र सांगणार आहे तो आहे आणि 1 नंबरचा जो एक अक्षरी मंत्र आहे तो तर सर्वात प्रभावशाली आहे, कारण तो माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे। बघा, आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी विविध उपाय सेवा आपण करू शकतो। त्यातली त्यात सर्वात प्रभावशाली म्हणजे शुक्रवारी तुम्ही वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करा। याने तुम्हाला आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत आहे याचा अनुभव 100% नक्की आणि नक्कीच येईल। वैभव लक्ष्मीचं व्रत कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि त्या पद्धतीने ताई असतील, दादा असतील, मुलं असतील, मुली असतील, लग्न झालेले असतील, न झालेले असतील, अगदी प्रत्येक जण वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करू शकता। याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। कितीही दरिद्री असू द्या, कितीही आर्थिक तुमची परिस्थिती खालावलेली असू द्या, तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करा, तुम्हाला अनुभव हा नक्कीच येईल। त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी तुमच्या कुळदेवीला तुम्ही एक गजरा अर्पण करा किंवा एखादा पानाचा विडा अर्पण करा, कारण तुम्ही ऐकलं असेल की कुळदेवीची सेवा ही तांबूलाशिवाय अपूर्ण मानली जाते। तांबूल हा देवी लक्ष्मीला, मातेला, देवीला अतिशय प्रिय आहे। त्याच्यामुळे प्रत्येक शुक्रवारी एक पानाचा विडा, आता तुम्ही म्हणाल की आपण जिथे पान वगैरे मिळतं ती पान टपरी तिथे जाऊन आणलं आणि अर्पण केला, तर असं नाही। पान आणा, आपल्या घरी लावा। कुलदेवीसाठी पानाचा विडा कसा लावावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता।
आणि त्या पद्धतीने पानाचा विडा लावून आपल्या हातांनी, कारण ज्यावेळी आपण आपल्या कुलदेवीसाठी असेल, गुरूंसाठी असेल, कोणत्याही देवांसाठी काही करत असतो त्यावेळेला आपल्या हातावर जे आपले म्हणजे नकारात्मक रेखा असतात, जे आपलं दुर्भाग्य असतं ते कुठेतरी पुसल्या जातं आणि आपलं सौभाग्य साथ देऊ लागतं, सौभाग्य आपल्या हातामध्ये येतं असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे पानाचा विडा लावायचा आणि तो अर्पण करायचा। सकाळी आपली देवपूजा झाली की कुलदेवीला अर्पण करायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील कोणत्याही मंडळींनी, स्पेशली कुलस्त्री असेल किंवा जो कर्ता पुरुष असेल, त्यांनी जर हे खाल्लं तर खूप उत्तम, याचे फायदे जे आहेत ते आपल्याला दिसू लागतील। आणि हे अर्पण करताना आपण कशासाठी करतोय, काय करतोय, आपल्याला काय हवंय, म्हणजे उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये प्रगती हवी आहे, नोकरीमध्ये प्रगती हवी आहे, किंवा माझ्या मुलाला, माझ्या मिस्टरांना जॉब लागावा, किंवा आमच्याकडे पैसा येतोय तर तो टिकून राहावा, आजारपण दूर व्हावं, जे काही आहे ती मनोकामना बोलायची आणि प्रत्येक शुक्रवारी कुलदेवीला हा विडा जो आहे, तांबूल जो आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल किती शुक्रवार, तर असं काही नाही, तुम्ही 11 शुक्रवार, 21 शुक्रवार किंवा कितीही शुक्रवार तुम्ही ही सेवा करू शकता। याचे फायदे जे आहेत ते अपार फायदे तुम्हाला मिळतील। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घराच्या बाहेर निघताना नेहमी आपला उजवा पाय जो आहे तो घराच्या बाहेर टाकायचा सुरुवातीला आणि जायचं, आणि शुभ कामाला, शुभ कार्याला जाताना दही साखर खाऊन आपल्याला घराबाहेर पडायचं आहे। वादविवाद करून बाहेर पडायचं नाहीये, प्रसन्न चित्ताने, प्रसन्न मनाने बाहेर पडायचं आहे। माता लक्ष्मीचा कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला जर कर्ज असेल तर कर्ज मुक्तीसाठी जो मंत्र आहे तो असा आहे, कमलात्मक मंत्र, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। हा आहे कमलात्मक मंत्र, जो की याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। बऱ्याच वर्षापासून मी हा मंत्र कुंकुमार्चन करण्यासाठी असेल किंवा कमळगट्ट्याच्या माळीवर रोज जप करणं असेल, अशा विविध पद्धतीने मी या मंत्राची सेवा केलेली आहे। आणि या मंत्राची तुम्ही सेवा चालू केली कोणत्याही शुक्रवार पासून करा। सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही कमळगट्ट्याच्या माळीवर त्वरित, म्हणजे आपल्याला लवकर रिझल्ट मिळवायचा असेल तर कमळगट्ट्याच्या माळीवर आपल्याला हा मंत्र रोज 5 माळी किंवा 11 माळी जप करायचा आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर। तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे ती वेळ अतिशय उत्तम मानली जाते हा मंत्राचा जप करण्यासाठी। पण या दोन्ही वेळेला तुम्हाला शक्य नसेल तर अगदी दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। तसं जर तुम्हाला प्रॉपरली करायचं असेल तर देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि या मंत्राचा जप करायचा आहे। पहिल्या शुक्रवारी आपण संकल्प करायचा, बोलून दाखवायचं माता लक्ष्मीला की मी कशासाठी करत आहे, असं असं कर्ज आहे, कर्जमुक्तीसाठी मी करत आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने सेवा सुरू करू शकता। तुम्ही 21 दिवसांचा संकल्प करू शकता, तुम्ही 40 दिवसांचा संकल्प करू शकता, तुम्ही 108 दिवसांचा संकल्प करू शकता। ही सेवा तुम्ही करू शकता। आता मध्ये पिरियड्स आले, सुतक आले तर त्या दिवसांमध्ये सेवा बंद ठेवायची आणि ते झालं की त्याच्यानंतर पुन्हा जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे सुरू करायचे आहे। परत सुरुवातीपासून करण्याची गरज नाही। किंवा तुम्ही फक्त संकल्प करू शकता की मी कशासाठी ही सेवा करत आहे आणि दिवस वगैरे तुम्ही काही नाही, कंटिन्युटी मध्ये अगदी वर्षभर, 6 महिने, 3 महिने तुम्ही ही सेवा करू शकता। अगदी काही दिवसांमध्ये याचे सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दिसायला लागतील। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा दुसरा जो बीज मंत्र आहे तो म्हणजे श्रीम, अगदी एक अक्षरी हा मंत्र आहे, श्रीम श्रीम श्रीम। या मंत्राचा जप, आपली इच्छा, आपली मनोकामना सेम संकल्प करून तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। किंवा आपल्या डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं, जसं की माझा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालावा त्यासाठी मी हा जप करत आहे आणि श्रीम 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 करत राहायचं, डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं। सेम हे तुम्ही देवघरासमोर बसून केला तर खूप उत्तम आहे। पण हे शक्य नसेल तर आपला बेड सोडून, अंथरूण पांघरून सोडून तुम्ही घरामध्ये, तुम्ही ऑफिसमध्ये, तुम्ही गार्डन मध्ये, तुम्ही कुठेही बसा पण तुमचं मन एकाग्र राहील, तुमच्या डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवून या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे।
कमळगट्ट्याच्या माळीवर जर जप केला तर खूप छान आहे, लवकर रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. पण कमळगट्ट्याची माळ नसेल तर काही हरकत नाही. मग कसा करायचा, तुम्ही टायमिंग लावू शकता, एक 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास अलार्म लावू शकता आणि तेवढा वेळ रोज नित्य नियमाने या मंत्राचा जप करू शकता. या मंत्राचे सकारात्मक प्रभाव जे आहेत, त्याचे सकारात्मक रिझल्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. तुम्हाला टायमिंग नुसार पण जर करायचं नसेल तर अगदी शेंगदाणे असतील किंवा काहीतरी असेल, आपण ते 108 घेऊ शकतो आणि 108 वेळा असं 5 माळ, 108 वेळा म्हणजे 1 माळ, या पद्धतीने तुम्ही 5 वेळा 108 वेळा जप करू शकता, म्हणजे तुमची 5 माळी होतील. किंवा तुम्ही 11 वेळा करू शकता, म्हणजे तुमच्या 11 माळी होतील. आणि जर तुम्हाला 5 माळ 11 माळी जप करणं शक्य नसेल या मंत्रांचा, तर कमीत कमी नित्य नियमाने रोज 1 माळ तरी म्हणजे 108 वेळा तरी आपल्याला या दोन्ही पैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही सकाळी कमलात्मक मंत्राचा केला तर संध्याकाळी तुम्ही श्रीम मंत्राचा करू शकता, किंवा सकाळी तुम्ही श्रीम मंत्राचा जप केला तर संध्याकाळी तुम्ही कमलात्मक मंत्राचा जप करू शकता. या दोन्ही मंत्राचे सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.